श्री हरिविजय कथासार अध्याय 21. श्रीकृष्णाच्या आज्ञेने उद्धवाने केलेले नंद, यशोदा आणि गोप-गोपी यांचे सांत्वन. श्रीकृष्ण विद्याभ्यास पूर्ण करून मथुरेत आला. तो वसुदेव देवकीच्या छत्राखाली वाढू लागला. पण गोकुळात नंद, यशोदा, सर्व गवळी, सर्व गोपी व बालगोपाल श्रीकृष्णाच्या भेटीसाठी उत्सुक झाले होते. श्रीकृष्णाच्या लीलांची गोपींना वारंवार आठवण होऊन त्या त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसत. कृष्णासही आपली आठवण येत असेल तेव्हा तो आपल्या भेटीसाठी आल्याशिवाय राहणार नाही असे वारंवार त्यांच्या मनात येई. श्रीकृष्णाची स्थिती ही तशीच झाली होती. म्हणून त्याने आपला आवडता भक्त उद्धव याला सांगितले, उद्धवा, मी गोकुळातून इकडे आल्यापासून नंद, यशोदा, गोकुळातील सर्व गोप, गोपी व गोपाळ हे माझ्या विरहाने व्याकुळ झाले असतील. माझ्या येण्याची ते वाट पाहत असतील. मी अक्रूराबरोबर इकडे येण्यास निघालो त्यावेळी गोपिकांनी केवढा आकांत केला. त्या रथापुढे आडव्या पडल्या. मला येथून नेऊ नका म्हणून काकुळतीस आल्या. अक्रूराला त्यांनी क्रूर म्हटले. सर्वच उदास झाले. सगळ्यांनी माझ्यासाठी किती जीव टाकला हे आठवले म्हणजे माझा जीव तिळतिळ तुटतो. म्हणून उद्धवा, तू गोकुळात जा आणि सर्वांचे सांत्वन कर. मी आणि बलराम आमचे अवतारातील कार्य झाल्याशिवाय गोकुळात येणार नाही, म्हणून तूच त्यांना दिव्य ज्ञानाचा उपदेश करण्यास समर्थ आहेस. श्रीकृष्णाच्या आज्ञेप्रमाणे उद्धव गोकुळास जाण्यास निघाला. उद्धवाचा रथ संध्याकाळच्या सुमारास गोकुळाजवळ आला. त्यावेळी वनात गेलेल्या गायी वनातून परत येत होत्या. गायींची ती किल्लारे पाहून उद्धवाने आपला रथ रस्त्याच्या बाजूला उभा केला. श्रीकृष्णाने एकदा गोपाळांना वनात जाण्या येण्याचे जसे वळण लावून दिले होते त्याच वळणाने गायी, वासरे, गोपाळ गोकुळाकडे परत येत होते. गोपाळांच्या मध्यभागी कृष्णाचे सोंग घेतलेले एक तेजस्वी गोपाळ होता आणि ते सर्वजण गायींच्या कळपासह घुमऱ्या, टाळ, मृदंग, पावे वाजवीत श्रीकृष्णाची गाणी गात गोकुळाकडे येत होते. उद्धवाला पाहून गोपाळांचे ते कृष्णावरील प्रेम पाहून आनंद वाटला. तो म्हणाला, धन्य धन्य हे गोपाळ, यांनी पूर्वजन्मात मोठे पुण्य केले म्हणून त्यांना श्रीकृष्ण सखा मिळाला. कृष्ण यांच्याशी खेळ खेळला. नंतर उद्धवाचा रथ गोकुळात आला. त्याला घरोघर श्रीकृष्णा लीलांचे वर्णन चाललेले ऐकू आले. उद्धव नंदाच्या घराजवळ आले. तेथे त्याने आपला रथ उभा केला. रथाचे घोडे सोडले आणि तो नंदाच्या वाड्यात शिरला. उद्धवास पाहताच नंद त्याला समोरा आला. नंदाने उद्धवास हाती धरून घरात नेले. त्याला आसनावर बसविले. मग नंद म्हणाला, उद्धवा, माझा कृष्ण खुशाल आहे ना? तो आता काही इकडे लवकर यायचा नाही. उद्धवा, त्याच्या गुणांचे आणि पराक्रमाचे किती म्हणून वर्णन करू? श्रीकृष्णाच्या अनेक आठवणी नंद उद्धवाला सांगत असता त्या ठिकाणी यशोदा आली आणि तिने श्रीकृष्णाचा तेथे असलेला पोशाख, खेळ, त्याच्या वस्तू, बाळलेणी उद्धवास दाखविली आणि शोक आरंभिला. ती म्हणाली, माझा सावळा कृष्ण मला कधी बरे भेटणार? तो का बरे मला टाकून गेला? उद्धवा, तू का त्याला घेऊन आला नाहीस? नंदाचे आणि यशोदेचे हे बोलणे ऐकून उद्धव गैवरला आणि त्याने त्या दोघांचे दिव्य उपदेशाचे सांत्वन केले. त्यामुळे नंद, यशोदा यांची चित्तवृत्ती शांत झाली. दुसरा दिवस उजाडल्यावर उद्धव नदीवर स्नानास गेला. वाटेत घरोघरी गोपी कृष्णलीला गात घरातील कामे करीत होत्या. कोणी सडा सुमार्जन करीत होत्या, कोणी रांगोळ्या घालीत होत्या, कोणी ताक करीत होतं. मंथन आणि लोणी बाहेर आलेले पाहून त्यांचा कंठ दाटून आला होता. त्या म्हणत होत्या, गोपाळ कृष्णा, आता तू कुठे आहेस? लवकर धावून ये इकडे. हे लोणी तुझी वाट पाहत आहे. आता तुझ्या खोड्या आम्ही यशोदेस सांगणार नाही. आधी गोरस नेण्यास ये. कृष्णलीलांचे असे वर्णन ऐकून उद्धव यमुनेकडे स्नानास गेला. यावेळी आपले घरकाम उरकून काही गवळणी घागरी घेऊन नदीवर पाण्यास निघाल्या. रस्त्यात त्यांना नंदाच्या घराजवळ उद्धवाचा रथ दिसला. तो पाहून हा कोणाचा रथ आहे? आज येथे कसा? अशी त्या चौकशी करीत होत्या. इतक्या समोरून उद्धव पिवळे वस्त्र नेसून पिवळा शेला पांघरून येत असलेला दिसला. जवळ येताच त्यांनी उद्धवास कृष्ण भक्त म्हणून ओळखले आणि त्याला नमस्कार करून श्रीकृष्णाची खुशाली विचारली.
त्यांची समजूत करतेवेळी उद्धवास सर्व चातुर्य खर्च करावे लागले. इतके करूनही ज्यावेळी रथावर बसून उद्धव मथुरेस परत चालला, त्यावेळी गवळणी कृष्णासाठी रडू लागल्या. रथापुढे आडव्या पडल्या आणि म्हणाल्या, आमचे सुखनिदान श्रीकृष्ण आम्हास दाखव. तेव्हा उद्धव म्हणाला, गोपींनो, श्रीकृष्ण आम्हाला दाखव असे तुमच्या तोंडून कोण बोलतो? तुमच्या बुद्धीस कोण चालना देतो? कानास कोण ऐकवितो? तुमच्या अंतःकरणात कोण नांदत आहे? या सगळ्या गोष्टी श्रीकृष्णच करतो. तेव्हा तो तुमच्या जवळच आहे असे माना. श्रीकृष्णाने हेच परोपरीने तुम्हास सांगायला मला सांगितले आहे. तेव्हा गोपी म्हणाल्या, कोरड्या ज्ञानाचा उपदेश आम्हाला कशाला करता? श्रीकृष्ण प्राप्तीचा उपाय सांगा. तेव्हा उद्धव म्हणाला, संतांचे चरण भक्तीने धरा. त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून ते सांगतील वागावे, म्हणजे श्रीकृष्णाची प्राप्ती दूर नाही, तो सतत तुमच्या अंतःकरणात राहील. हे उद्धवाचे म्हणणे गोपींना पटले. त्या संतांस शरण गेल्या आणि ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी त्यांनी उद्धवास 4 महिने ठेवून घेतले. ते ज्ञानामृत श्रवण केल्यावर गोपींचा संशय गेला. सर्वांनी त्याला आपापल्या घरी नेऊन त्याची भक्तिपूर्वक पूजा केली. त्यांच्या मुखातून श्रीकृष्ण चरित्राचे संकीर्तन ऐकले. त्याचा वरदहस्त आपल्या मस्तकी पडताच त्याचा संमोह दूर झाला. मगच उद्धव परत मथुरेस जाण्यास निघाला. जाताना नंद, यशोदेने, गवळी, गोपाळ व गोपिका यांनी नाना प्रकारच्या भेटी श्रीकृष्णास दिल्या. त्यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली. नंतर सर्वांचा निरोप घेऊन उद्धव रथात बसून मथुरेस आला. मथुरेस परत आल्यावर उद्धवाने श्रीकृष्णाला गोकुळातील सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून श्रीकृष्णास गहिवर आला. सर्वांच्या भेटी त्याने स्वीकारल्या. उद्धवाने केलेल्या कामगिरीबद्दल कृष्णाने त्याचा गौरव केला.